मग नंदावशी एवढ्या ओळ्या जेवढ्याचं काय बनवणार काय स्पेशल? फक्त हा धुवायचा आहे. हा मग तू पण वाट बघतोय ना कधी बनतंय ते. तुम्हाला जेवढा मटेरियल घालायचं असेल त्या हिशोबाने हे सगळं मिक्स करायचं. काहीतरी मस्त चविष्ट बनत आहे, अजून काही मावशीने सांगितलेलं नाहीये. तुम्ही पण आज खायला या सगळ्यांनी. चला आता परत किचन मध्ये जाऊया आपण. माहिती तर पडलं. सुगंध तर चांगला सुटलाय, बघूया आता. ऑर्डरला घेतलाय, टेस्ट करून बघूया आपण. तू कधी बनवणार मग? मावशीकडे जाऊन खाऊया का तर? मावशी भारी बनवली भाजी, एक नंबर. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना? तर अशीच मस्त आणि आमची व्हिडिओ पाहत राहता. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर माझं नाव आहे रोहन किशोरधुरी. तर आज आपण जवळापासून तेही ओला जवळापासून असं काही मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ही रेसिपी जी बनवणार आहे ती माझी मावशी बनवणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर भेटूया आपण मग व्हिडिओमध्ये. मग नंदावशी एवढ्या ओळ्या जेवढ्याचं काय बनवणार काय स्पेशल? काहीतरी स्पेशल बनवते तुझ्यासाठी. ओके, म्हणजे आपल्या पूर्ण परिवारासाठी ना, सगळ्यांसाठी? सगळ्यांसाठी. ओके, मग आता वाट बघू ना मग काय बनणार आहे वाट ते. बघा, खाण्यासाठी. मावशीचा मुलगा पण बसलेला आहे, सगळेजण आता बसले. सगळे वाट बघतायत. आणि रात्रीचे किती वाजलेत? रात्रीचे वाजलेत 11:15. या टायमाला आमची रेसिपी बनते. बघू आता या जवळपासून आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते. आपण हा आता जवळा साफ करून घेतलेला आहे, फक्त हा धुवायचा आहे. तेवढा मी आता धुते. तर मामा सुद्धा आलाय. आज काहीतरी जवळच आपल्याला स्पेशल काहीतरी बनवते मावशी. हा मग तू पण वाट बघतोय ना कधी बनतंय ते. अरे आपल्याला खायचंच आहे, आज काय बनवते माझी बहीण काय. हा आता जवळा साफ करून झालेला आहे मावशीचा. आता साफ करून बघू आता काय काय बनणार आहे याचं बघू. कोथिंबीर आहे, ते आपल्याला चिरून त्याच्यात टाकायची आहे बारीक, टेस्टिंगसाठी. हे 2 कांदे आहेत, ते आपल्याला त्याच्यात टाकण्यासाठी चिरून घ्यायचे आहेत, चवीसाठी. काय काय मटेरियल घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगते. कांदा घेतला आहे, तुम्हाला जेवढा मटेरियल घालायचं असेल त्या हिशोबाने घालू शकता. आम्ही आमच्या हिशोबाने घातलेलं आहे. म्हणजे जेवढी क्वांटिटी आहे तेवढं आम्ही घातलं. क्वांटिटी आहे त्या हिशोबाने आम्ही घालतो. हे कोथिंबीर, ही हळद, मसाला आणि मीठ. आणि हे कोकमाचा आगळ, लसूण पेस्ट 1 ते 1.5 चमचा, थोडंसं तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ. हे सगळं मिक्स करायचं. मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हां, हे मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं. मागून आमचा नवीन कुक आहे, काहीतरी सांगतोय. काय करायचं? मिश्रण करून घे. मिश्रण सगळं चांगलं मिक्स केलेलं आहे. आता आम्ही तळायला घेणार आहे. आता गॅस पेटवूया. हा भिड्याचा तवा. आता तेल ओतूया, आपल्याला लागेल तेवढं. हे मिश्रण आता एक एक करून तेलात सोडूया. तवा पण तापत आलेला आहे. काहीतरी मस्त चविष्ट बनत आहे, अजून काही मावशीने सांगितलेलं नाहीये. सस्पेन्स ठेवलेलं आहे, शेवटी माहिती आहे ना मावशी. मावशी काय बनवतायत स्पेशल आज? काहीतरी बनतंय, मावशीने सरप्राईज ठेवलेला आहे. हो, अजून बघूया काही आता. कन्फर्म कळलेलं नाही आपल्याला. तरी ते मामा सुद्धा बसलाय. मामा काय मस्त सुगंध येतोय रे. वाट बघतोय ना तू पण? अरे मग मावशीचा दुसरा मुलगा पण आलाय. आज स्पेशल बनतंय काहीतरी, सुगंध येतोय. मग तुम्ही पण आज खायला या सगळ्यांनी. चला आता परत किचन मध्ये जाऊया आपण. माहिती तर पडलं की बनते एकदम मस्त कुरकुरीत भजी. एक एक भजी आता तेलात सोडूया. अशी भजी बोलली चालेल. भजीच तर भजीच बोलणार ना.
म्हणजे हा सरप्राईज होता काय? सुंदर. जवळा भजी. अरे वा वा, आज काहीतरी म्हणजे चटपटीत खाणार आहे आम्ही, चमचमीत. वा 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 वा. आता आपली भजी मस्तपैकी आतमध्ये तव्यावर तळते आहे. आता हळूहळू ती बाहेर येणार ताटावर आणि आमच्या हळूहळू सगळ्यांच्या पोटात जाणार आहे. वा 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 वा. भजी शेवटी फायनली तव्यावरून ताटामध्ये आलेली आहे. आता हळूच आमच्या पोटात शिरणार आहे. सुगंध तर चांगला सुटलाय. बघूया आता कशी सुगंध झाली. सुटलाय चांगला म्हणजे भजी पण भारी झालीच असणार. आणि मावशीच्या हाताला चव नाही असं आहे काय? टेस्ट मस्त झालीच असणार नक्की. सगळे बुक्कड लोक बसलेत बाहेर माझ्यासोबत माझ्यासोबत. कधी होते आणि मग आमच्या कधी पोटात जाते. पोटात जाते. असं सुगंध एवढा छान सुटलाय. त्यांना असं मस्त आहे ते. वाटलंय की कधी बनवून बाहेर येते. मजा आहे, मजा आहे किचनमध्ये. सगळ्याच्यात. तर मामाने सर्वात पहिले घेतलेलं आहे. कशी आहे भजी? कशी आहे? एक नंबर कडक झाली आहे. मस्त झाली ना? मस्त एकदम आतमध्ये कसं स्टफिंग वगैरे चांगलं एकदम मस्त. एकदम मस्त शिजली कशी आहे भजी? एकदम मस्त शिजली. कुरकुरीत. तुम्ही पण बनवा अशी आणि तुम्ही पण खावा अशी. तू ट्राय करतो की नाही? भजी अजून घ्यायची. भजी अजून घ्यायची. मी पूर्ण हा ताटच आलेले घेतलंय. पूर्ण ताटच. मी पूर्ण हा ताटच आता मी घेतलंय. पूर्ण ताटच घेतलंय. हा, काढून काढ. आता भावाकडनं घेतलंय. आता टेस्ट करून बघूया आपण. कशी आहे बघ, सांग, टेस्ट सांग. वा मस्तच आहे. सही आहे कुरकुरीत टेस्ट. झाली आहे कुरकुरीत झाली ना? आणि टेस्ट एकदम झणझणीत झणझणीत आहे ना एकदम. झणझणीत. हा सिद्धेश, कशी आहे टेस्ट? मस्त एक नंबर आहे. टेस्ट चांगली आहे ना? मग आता ऑर्डर द्यावा, मम्मीला ऑर्डर द्यावा की नाही? देऊया ना. स्टफिंग पण मस्त भरलेली आहे. चांगली भरली ना हो. स्टफिंग वगैरे? टेस्ट करूया. मस्त जवळाचा हे येतोय, सुगंध, सुगंध पण येतोय आणि टेस्ट पण आहे जवळाची. जवळची टेस्ट मस्त आहे ना. आणि मेन कुरकुरीतपणा कसा आहे? छान आहे. छान झाली ना भजी? मग आता ऑर्डर देऊया ना? हो, मावशीकडे जाऊन खाऊया आता. तू कधी बनवणार मग? मावशीकडे जाऊन खाऊया का तर? हा आपण नंतर बनवायची. मीच बनवली आहे आणि मीच आता टेस्ट करून बघते कशी झाली होती. फार अशी सुंदर अशी भजी झाली आहे. तुम्हीही बनवा घरामध्ये आणि मुलांना खायला द्या. मुलं खूप आवडीने खातील. ज्यांना म्हणजे जवळा कुंकून खात नाहीत, ओला जवळा, मग लहान मुलांना जास्त कोणाला आवडत नाही ओला जवळा, खूपच सुंदर तर झाली. अशा रीतीने देऊ शकतो. मी पण फर्स्ट टाइमच बनवली पण सुंदरच झाली. अरे रोहन, सगळ्यांनी टेस्ट केली. तू कधी करणार? एवढी प्लेट भरून? हा, अरे वा, भजी तर मस्तच झाली, एकदम मोठ्या साईज मध्ये आहे. आता चव घ्यायची, चव कशी आहे ती तर तोडून आधी बघतो. आधी बघा स्टफिंग, बघा मस्त स्टफिंग झालेलं आहे, चांगलं भरगच्च एकदम आहे. अरे वा, या मावशी भारी बनवलेली भजी, एक नंबर. काहीतरी युनिक. हे जास्त कोळी लोक भरपूर बनवतात हा पदार्थ. आपण हा ट्राय केलेला आहे पहिल्यांदा घरामध्ये. खूप मस्त झाली आहे चमचमीत. तुम्ही सुद्धा घरामध्ये ट्राय करू शकता ना? नक्कीच ट्राय करा. जबरदस्त रेसिपी आहे, काहीतरी युनिक आहे. म्हणजे रोज रोज तुम्हाला कंटाळा येत असेल जवळा खाण्यासाठी, जे जास्त करून ओळा जवळा नाही खात ना, त्यांना मस्त अशी भजी बनवून तुम्ही खाऊ शकता. ठीक आहे, मग व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून जावा. आणि जर माहितीपूर्वक वाटला तर शेअर करून जावा. आणि जर नवीन जर कोणी चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब केलं जाऊ नका, बरोबर की नाही? सबस्क्राईब केलं पाहिजे की नाही? हो, सबस्क्राईब. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. चला तर भेटूया पुढे. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.